श्री गणेशाय नमः. कहाणी शुक्रवारची ज्युतीची. एका शुक्रवारी तुमची कहाणी. एक आपल्या पार्टनर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा काही नव्हता. तेव्हा राणीनं काय केलं, एका सुयिणीला बोलावून आणलं. अगं अगं सुयिणी, मला नाळवरी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे, मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुयिणीनं कबूल केलं. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बायको गर्भार होती. तेव्हा सुईण तिच्या घरी गेली. तिला सांगू लागली की बाई, तू आहेस गरीब, तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझं बाळणपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर सुईण राणीकडे गेली. बाई, सब आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बायको गर्भार आहे. तिला दुसरा महिना लागला आहे. लक्षण तर सर्व मुलाचीच दिसतात. तेव्हा कोणासही न कळता आपल्या वाड्यापासून तिच्या घरापर्यंत एक गुप्त भुयार खणावं. आपणास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हास तो मुलगा नाळेसह आणून देईन. हे ऐकताच राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस गेले तसतसे डोहाळ्याचे डंगती करू लागली. पोट दिसावे म्हणून तिने त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 महिने होताच बाळणपणाची तयारी केली. इकडे त्या ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावू धाडलं. त्याचबरोबर तुम्ही पुढे चला, मी आलेच म्हणून सांगितलं आणि ब्राह्मणाच्या घरी आली. सुईण म्हणाली, बाई हो, तुझ्या आई पहिलेच खेप, डोळे बांधून घे म्हणजे भिणार नाही, नाही बांधलेस तर उगाच भिशील. असं सांगून तिने डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. मुलगा झाला. सुईणीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला आणि एका वरवंट्यास कुंचा बांधून तो त्या बाळंतीने पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. बाई, तुला वरवंटाच झाला, ते असं सांगू लागली. तिने नशिबाला हात लावला. मनात दुःखी झाली. सुईण निघून वाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी गावभर पसरली. मुलाचे कोडकौतुक होऊ लागले. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी, नमस्कार करावा. जे जिवत्या आई माते, माझं जिथं बाळ असेल तिथं सुखी ठेव, असं म्हणून तिने तांदूळ उडवावे. ते या मुलाच्या डोक्यावर पडत. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज, कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज, तांदळाचं धुवान ओलणं बंद, याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरावयास निघाला. त्या दिवशी ती नाहून अंगणात राळे निवडीत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिचवर गेली. हा मोहित झाला. रात्री हिची भेट घ्यायची असा निश्चय केला. रात्री हिच्या दाराशी आला. दारात गाय आणि वासरू बांधलेली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईस म्हणाले, कोणत्या पप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला. तेव्हा ती म्हणाली, तो आपल्या आईला जायला भीत नाही, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिल काय. तो ऐकून राजा मागे परतला आणि घरी जाऊन आपल्या आईकडून काशीत जाण्याची परवानगी घेतली. काशी जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती, पण 5वीच्या 6वीच्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा घरात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण गमेला वाटेत पसरला आहे. ज्योती उत्तर करते, अगं अगं, ते माझं नवसाचं बाळ आहे, मी काही त्याला वलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या आई बाप चिंता करीत बसली होती. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तरात्र झाल्यावर सटवी आणि ज्योती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. गुजरल्यावर ब्राह्मणाचे पाय राजाने धरले. ब्राह्मणाने राजाचे पाय धरले. आज तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस आणखीन मुक्काम करा, अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही दिवशी ह्याचप्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देते वेळीस ते घेण्यासाठी 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्याने विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. त्याच्या मनाला मोठी चुटपुट लागली. घरी गेला. मोठ्या थाटानं मामंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली की कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला. मला ज्योतीचं व्रत आहे, नेम पुष्कळ आहेत, ते पाळले तर मी येईन. राजानं कबूल केलं. जिथं तांदळाचं धुवान होतं ते काढून सारून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारलीच्या मांडवा खालून गेली नाही. दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढं पानं वाढली. मोठा थाट झाला. राजानं तूप वाढण्यास घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीच बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम येऊन पाना फुटला. त्याच्या सणातून दुधाच्या दारा फुटल्या. त्या राजाच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून बसून बसला. काही केल्या उठेना. तेव्हा आई आली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय. तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई आहे, असं सांगून तिनं सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे त्यानं आपल्या आई बापांना राजवाड्यानजीक एक मोठा वाडा बांधून दिला व आपण राज्य करू लागला. जशी ज्योती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.